वी टॉक्ड अबाउट डिफरंट काइंड्स ऑफ सिग्नल्स आणि समटाईम त्या सिग्नल्सशी रिलेटेड जे मेसेजेस असतात, त्यांचं जे इंटेन्शन असतं ते कधी-कधी फार क्लिअर असतं, की जसं गुंगी येते आहे, ओके. तर झोपून जायचं. येस. घसा वाळलेला आहे तर पाणी प्यायचं. पोटामध्ये एक स्पेसिफिक फीलिंग येते तर काहीतरी खायचं, भूक लागली आहे. राइट? तर काही गोष्टी फार हे असतात, ऑब्व्हियस असतात. ओके. काही गोष्टी ऑब्व्हियस नसतात. ते आपण काल पाहिलं होतं, की द इंटेन्शन्स कॅन कम फ्रॉम मेनी डिफरंट सोर्सेस. ओके. काही इंटेन्शन्स असे असू शकतात, जे आपण कळत-नकळत सेट केले होते कधीतरी पास्टमध्ये. ओके. काही इंटेन्शन्स असे असतात, जे सर्व्हायव्हलसाठी अनकॉन्शियसली स्वतःच पिक केले आहे किंवा स्वतःपेक्षा आपणच ते बिकॉज ऑफ सम विसरल रिॲक्शन, बिकॉज ऑफ सम बॉडीली रिॲक्शन आपण ते डिसाईड केलं, की दिस शुड नॉट हॅपन अगेन. है ना? तर त्याच्यामुळे काही इंटेन्शन सेट झाले आहे. आता काही इंटेन्शन्स ना मिरर न्यूरॉन्सनी अशा प्रकारे पण सेट होऊ शकतात, की व्हेन यू सी समवन एल्स गोइंग थ्रू अ सिच्युएशन व्हिच इज अ थ्रेट टू देअर हेल्थ ऑर वेल-बीइंग. ठीक आहे. तर आपले मिरर न्यूरॉन्स पण ते इंटेन्शन्स आपल्यासाठी सेट करू शकतात. ओके. ओके. लाइक कोणाला हां. लागलंय तर म्हणजे हां. पडतो माणूस तर यू बी मोर केअरफुल असं ना? असं पण होऊ शकतं किंवा जसं एखादी भाजी आहे, तर माझी आई पण नाही खात ती भाजी, मी पण नाही खात ती भाजी. राइट? येस. एखादा स्पेसिफिक वस्तू असते, माझ्या बाबांना पण त्याची रिएक्शन होते, मला पण त्याची रिएक्शन होते. राइट? हां, असं होतं ना. आईला हां. हे काय म्हणतात ग्लुटेन हे हां. काय म्हणतात टॉलरन्स आहे. हां. तर आधी मला नव्हता बट सिन्स तिचं खूप एव्हिडंट झालं मला पण व्हीट हां. खाल्ल्यावर खूप हे होतं आणि बरोबर. ग्लुटेन आय डोंट फील सो गुड. राइट, सो राइट, या राइट. बरोबर, दॅट इज बरोबर. ना? हां. हां, हां. सो अशा अशा प्रकारे बिकॉज वी असोसिएट विथ पीपल सो क्लोजली की समटाइम्स इवन ॲज अ चाइल्ड आपण आपल्या पेरेंट्सशी इतक्या क्लोजली असोसिएट करतो की वी लुक ॲट देम ॲज अन एक्सटेन्शन ऑफ आवरसेल्व्स. है ना? या. Similarly, it can happen with your children also. We see them as an extension of ourselves. किंवा सिग्निफिकंट अदर जे स्पाउस असतात किंवा काही तर जे पार्टनर्स असतात त्यांच्याबद्दल असं फील होऊ शकतं की दे आर एन एक्सटेन्शन ऑफ मी. तर त्यांना काही होतंय तर मला पण तसंच व्हायला व्हायला लागलं. ठीक आहे. देअर इज समथिंग कॉल्ड सिम्पॅथेटिक प्रेग्नन्सी वेट गेन. ठीक आहे. जेव्हा हां, जेव्हा एक बाई प्रेग्नंट असते तर कधी-कधी तिच्या नवऱ्याचं वजन जास्ती वाढतं. ओके. हां, इंटरेस्टिंग. हां. सो हे सिम्पॅथी बेसिकली इट इज लाइक मिरर न्यूरॉन्स ॲट वर्क. ओके, ओके. ओके. हं. तर तर त्याच्यामुळे पण काही असे सिग्नल्स येऊ शकतात व्हिच they definitely have a intention, but the intention is not for you. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो पॉसिबल. नाव अशा केसमध्ये आपण काय करतो? ओके. बिफोर वी गो देअर, वी विल एक्सप्लोर अ लिटल बिट अबाउट बायनरी आन्सर्स. ओके. राइट? You understand little bit of coding? हां, लिटिल खूप Little bit. वर्षांपूर्वी. खूप हां. वर्षांपूर्वी. ओके. ओके. सो यू नो द हिस्ट्री ऑफ कम्प्युटर्स लिटल बिट? म्हणजे कम्प्युटर कुठून सुरू झाले? हां, थोडं काहीतरी आठवतंय. खूप अच्छा, खूप ठीक आहे. अभ्यास केला विल जस्ट होता आणि आयटरेट. अंडर हां. सो बेसिकली आपली ही जी पूर्ण लँग्वेज आहे, बायनरी लँग्वेज जी आहे, 0111 00 वाली जी लँग्वेज आहे ना, इट इज बेस्ड ऑन द ऑन अँड ऑफ सिग्नल. ठीक आहे. एक ओके. एक सर्किट आहे, त्याला जर का इलेक्ट्रिसिटी दिली, तर तो ऑन होतो आणि नाही दिली तर ऑफ होतो.
there is no third possibility. हम्म. आहे ना? असं हम्म. मध्यंतरी ऑन ऑफ नाही होत किंवा Yes. दुसरी काहीच पॉसिबिलिटी. देर आर ओनली 2 पॉसिबिलिटीज. Either the circuit is on, either it is getting an electricity, or it is not getting electricity. ठीक है? Yes. So all you can ask it is yes or no. Okay. है ना? हम्म. तर एक ना गेम असायचा 16 क्वेश्चन्स म्हणून की फॉर एक्झाम्पल आय थिंक ऑफ द नेम ऑफ अ सेलिब्रिटी. ओके, अँड यू हा. कॅन आस्क मी 16 क्वेश्चन्स. आय विल रिस्पॉन्ड ओनली इन येस और नो. अच्छा. ओके. ठीक आहे, तर लेट्स प्ले दॅट गेम. इफ यू एक असंच ना याच्यासाठी लेट्स प्ले दॅट हा. गेम. आय एम थिंकिंग ऑफ अ सेलिब्रिटी अँड यू आस्क मी क्वेश्चन्स आणि 16 क्वेश्चन्स मध्ये तुला त्या गेस करायचं आहे की कोण सेलिब्रिटी आहे. Is the celebrity Indian or this thing, international this thing? No, I should not ask like that. Is the celebrity Indian? Yeah. येस. Okay. Uh, does the celebrity is the celebrity very rich? Like among the top this thing? No. Okay. Is the celebrity male or female? Is he a male? येस. Okay. Celebrity over 30. येस. Okay. Actually, मला celebrities नाहीच माहिती आहेत, so I can't guess, but yeah, I got the game. No, but you guess it. Take it to the guess. This is a good exercise in what we are going to learn next. हां, 4 प्रश्न झाले. हां, I'm not getting any celebrity in mind though. so keep asking questions. So keep asking questions. Mm, do you know the celebrity since you're like since years or recently? No, no. Do you know? Did you get to know about this celebrity recently? No. No. Okay. Um, is the celebrity on social media? Yes. Yes. Mm. Does the celebrity have a big company? No. Okay. Mm. Does the celebrity speak Marathi or Gujarati? No. Refine your question. Refine your question. Is the celebrity from Gujarat? Yes. Okay. um, no any celebrity from Gujarat. अजून 8 क्वेश्चन्स आहे तुझ्याकडे. I can't think of any more questions. कर, ट्राय तर कर, ट्राय तर कर. डोंट गिव्ह अप लाईक दॅट. Mm. Do you know the celebrity personally? नो. Okay. Um, I don't know. Uh, is the celebrity an actor? नो. No. The celebrity influencer? नो.
social media influencer. No. No. Okay. Mm. Is the celebrity a political person? Yes. Okay. No. I don't know, but maybe that this thing. That what is his name? Disney something. No. काय? No. The chief minister. Chief Minister what? No. I'm taking a guess that is it the chief minister of Gujarat. No. No. Okay. I don't know any political people. How many questions This are one left? you know. This one you definitely know. Okay. Mm, is there, am I allowed to search on Google? Yes. Okay. Mm. Is it Modi ji? Yes. Okay. Okay. So you got the Yeah. answer right, and well before 16 questions. Yeah. Right. Yeah, when you said political leader, then I was like, it's either some minister, I don't know, some minister. Right. I Right. didn't. See, if you were Yeah. playing a game between people who want to withhold information, ठीक है की उगीच त्याला कठीण बनवायचं आहे, तर then it could Hmm. have been difficult. But right Okay. now the purpose was different. It was just demonstration. So Hmm. we can assume that things are simple, Okay. right? Everything Yeah. doesn't have to be complicated. Okay. Yeah. Similarly, when we work with the unconscious, Hmm. what if we assume that everything is simple? Hmm. है ना? Okay. Yeah. You just have to ask the right question. Yeah. है ना? So when you Yeah. ask a question like, does he speak Marathi or Hindi or Gujarati? It Yeah. is not a yes or no question, right? Yeah. Where does he belong? Okay. Huh. It is not a yes or no question, Yes or no? Huh. right? So Yeah. आता now that you understand this thing की questions कसे frame केले आहे to get yes or no answers. Okay. You can play this game with Aradhya also. This will help you in creating better yes and no questions. Okay. So Okay. unconsciously answers yes and no question. त्याचं रिलेशन सांगते मी तुला. सध्या we are just focusing on the game and framing of the questions. So you can play this game about celebrities, you can play this game about things also. Yeah. Okay. You can play this game about concepts also. Okay, Mm-hmm. I'm thinking of a concept. Okay. Yeah. So you ask a question, is it in science? Is it in Hmm. philosophy? Is it Hmm. in Indian philosophy? Is it Yeah. in Vedic philosophy? Is it in जे काही म्हणजे ना, you can keep on asking this question and then come down to the very specific thing that solves the problem that you have at hand, right? Mm-hmm. ओके. जसं आपण सर्च करतो, ठीक आहे, आपण गुगलवर जे सर्च करतो ते पण असंच करतं, ठीक आहे. तुम्ही इट जस्ट डज इट व्हेरी व्हेरी फास्ट. तू Okay. जो प्रश्न लिहिला आहे तर त्याच्यामध्ये इट जस्ट गोज थ्रू द डेटाबेस. हे का नो येस नो येस नो येस नो येस नो येस नो, जितके येसेस आले येस नो येस नो येस नो येस येस नो, जितके येस आले येस 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 येस, झालं. दिस इज युअर आन्सर. इट जस्ट डज इट व्हेरी फास्ट. Huh. ऑल राईट. Yeah. ठीक आहे. सो
Now our unconscious, the part of our being which has Hmm. been active right from the time of our conception probably. Hmm. ठीक आहे. जेव्हा आत्मा शरीरात येतो तेव्हापासून this unconscious is active. And some people who work with past life regression and all, they postulate ki this unconscious part is the thing that travels across times also, across lives also. ठीक है. Oh. So that is the basis of your regression therapy. Okay. ठीक आहे. जे पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे वगैरे आहे तर त्याच्यावर या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. अँड इट इज ऑलवेज गॅदरिंग इन्फॉर्मेशन. इट इज ऑलवेज युझिंग दिस इन्फॉर्मेशन फॉर डिफरंट डिफरंट गोल्स. ठीक आहे. Hmm. It supplies you with information when you ask the right question. Okay. And Okay. it feels like it is an intuitive thought that you have got. Hmm. ठीक है. It is Yeah. only about the right question that you ask, the answer comes and you say, अरे luckily मला हे सुचलं. Okay. Luckily Yeah. माझं awareness तिथे गेलं and I could buy the lottery ticket, or get this thing, or I was called for the prize or whatever, all these lucky things that happen. Some part of it is this. I don't claim to understand everything about how luck operates, but some part of it is about you asking the right question to the unconscious. And the Okay. unconscious searches in its library, ओके, इन द Okay. आर्काइव्स. आपण त्याला काही पण नाव देऊ शकतो. आता हे काय नाव, धारणा आहे. कन्सेप्ट इज कन्सेप्ट. यू कॅन गिव्ह इट एनी नेम दॅट यू वॉन्ट. Yes. ठीक आहे. You can say Hmm. it has a server, you can say it has a library, you can say it has a treasure chest or whatever you want. Huh? ठीक आहे. And even with the unconscious, आता unconscious पण आपण आता NLP मध्ये त्याचं नाव unconscious ठेवलं आहे आपण. ठीक आहे. Hmm. You can call it God, you can call it intuition, you can call it antaratma, you can call it guru, all these things. Yeah. ठीक आहे. It is one and the same, and this is what Guruji also says. It is what our Vedic knowledge also says, की देव गुरु हे सगळे आपल्यातच आहे, है ना. Hmm. And you are always protected. You are always surrounded by this divine energy. Hmm. Yes. राईट. सो यू कॅन कॉल अपॉन दिस डिवाइन एनर्जी. काही पण नाव देऊ शकतो त्याला, विथ वॉट एव्हर इमोशन, ज्या भावनेने कॉल करायचं आहे त्या भावनेने आपण कॉल करू शकतो. Okay. ऑल राईट. Yeah. ओके. सो हा झाला सेकंड पार्ट, की व्हॉट इज अनकॉन्शियस अँड व्हॉट इज द फ्रेमिंग ऑफ येस अँड नो क्वेश्चन्स. ओके. आता आपण या अनकॉन्शियस सोबत कन्व्हर्सेशन करू शकतो. ठीक आहे. Hmm. एक कन्व्हर्सेशन तर आपली चालूच असते, जे आपण ब्लँकली ऑर्डर्स किंवा कमांड्स देतो आहे, किंवा प्रेयर्स Hmm. देखील. ठीक आहे. Yes. की देवा मला चांगले मार्क्स येऊ दे, देवा मला काय म्हणतात माझी चप्पल हरवलेली सापडू दे, अम, की Yes. इफ समवन इज सिक देन गुरुजी प्लीज त्याला ठीक करून द्या. Hmm. ठीक आहे. तर हे प्रेयर्स आपण करत राहतो, किंवा समटाइम्स यू ऑल्सो गिव्ह ऑर्डर्स ऑल्सो. हे झालंच पाहिजे. ओके. Hmm. समटाइम्स यू हॅव दिस स्ट्रॉंग एनर्जी विदिन यू विच सेज की हे झालंच पाहिजे, ज्याला आपण विल पॉवर पण म्हणतो. राईट. Hmm. सो बिकॉज ऑफ Yeah. दॅट ऑल्सो द अनकॉन्शियस विल अग्री. ओके. नाव Okay. दिस कम्युनिकेशन. आता हे पण हे सिक्रेटमध्ये जी बुक आहे ना, द सिक्रेट, पॉवर Acha. ऑफ Okay. मॅनिफेस्टेशन अँड ऑल दीज थिंग्स, याच्यामध्ये हे सांगितलंय की फॉर यू टू मॅनिफेस्ट थिंग्स Hmm. यू हॅव टू हॅव अ क्लिअर पिक्चर इन द सेन्स, ती जी आयडिया आहे ना, ती आयडिया एकदम क्लिअर असली पाहिजे. क्लिअर इन द Hmm. सेन्स, एक तर स्पेसिफिक्स असले पाहिजे. ठीक आहे. Hmm. लाईक इफ यू से आय वॉन्ट टू बी रिच, ओके, व्हॉट डज रिच Hmm. मीन फॉर यू? तर यू से आय वॉन्ट टू हॅव
1 crore रुपीज. हां. ठीक आहे, इन कॅश. हं. अजून स्पेसिफिक झालं, इन कॅश आय वॉन्ट 1 crore रुपीज. ओके. या. मग त्याला काय म्हणतात, वेन डू यू वॉन्ट टू हॅव इट? आय वॉन्ट टू हॅव इट बाय 2025. आय वॉन्ट टू हॅव इट बाय जुलै 2025. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, हाऊ डज इट फील टू हॅव दोज 1 crore कॅश रुपीज? आपल्या बॉडीमध्ये कसं वाटतं ते? आर यू हॅव्हिंग इट इन युअर बँक? डू यू सी इट इन युअर बँक ॲज 1 crore रुपीजचं हे? और डू यू हॅव इट रिअली इन कॅश? हातामध्ये फिजिकल अमाऊंटमध्ये आहे. ठीक आहे. तो यू फील इट, यू सी इट. ओके. या. नाव while you start doing this exercise, आपले जे कंडिशनिंग असते, काही काही गोष्टी ज्या आपल्याला कोणीतरी कधीतरी बोलल्या आहेत, दे कम अप ॲज डाऊट्स. हां. ओके. है ना, की अरे एवढा पैसा असणं चांगलं नसतं, और यु नो मनी इज अ रूट ऑफ ऑल इव्हिल आणि हे आणि ते. ठीक आहे. हां. ऑपोजिट व्हॅल्यूज आर कॉम्प्लिमेंटरी. तर मग हे पॉझिटिव्ह आलं तर मग काहीतरी निगेटिव्ह येईल किंवा काही असं, अशा गोष्टी काहीतरी काहीतरी आपल्या डोक्यात येतात. सो या संकल्पाला हा विकल्प येतो, है ना. यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ संकल्प अँड विकल्प. पण आपण Yeah. संकल्प घेतो तेव्हा आपण काय करतो, विकल्पाबद्दल बोलायचं नाही, विकल्पाबद्दल विचार करायचा नाही. आपण जो संकल्प घेतला, ठीक आहे, तर क्लिअर इट ऑफ ऑल द विकल्प. ठीक आहे. that I have this money very happily with my family and friends and enjoying life in good health, in good Yeah. spirits, you know. So, and you know this happens, हे आपल्या धर्मामध्ये आपण किती वर्षांपासून हे प्रॅक्टिस करतोय. कारण whenever we do any home, we do any yagya, we do any kind of puja, this is what we do every time. राईट नाव, म्हणजे कसं, या वर्षाच्या, या मन्वंतराच्या, या पाठमध्ये, या वर्षाच्या विक्रम संवतच्या, या ऋतूच्या, या महिन्याच्या, या पक्षाच्या, या दिवशी, इतक्या वाजता आता मी कोण आहे? हां. ठीक आहे. तर माझं गोत्र, माझं लिनिएज इथून सुरू झालं. ठीक आहे. तर त्या लिनिएजचा मी आणि माझ्या आईबाबांचं नाव, म्हणजे स्पेसिफिकली मी कोण आहे. आणि देन वी ऑल्सो टॉक अबाउट द लोकेशन, की येस. पृथ्वीवर भरतखंडे, भारतवर्षे, जम्बूद्वीपे, मग कुठे गोदावरी तटे, त्याच्या उत्तरला आहे की पश्चिमला आहे, मग त्या बँगलोर स्थित आहे, मग तिथे काय म्हणतात श्री श्री रविशंकर आश्रम आहे. तर स्पेसिफिकली तिथे यू कॅन इवन कम डाऊन टू सीट नंबर 24 इन द यज्ञशाळा, है ना. राईट. तर इतकं Yes. स्पेसिफिकली आपण हे करतो आहे की या वेळेवर मग आपण कशासाठी आपण करतो आहे, हे जे काही आता आपण कार्य करतो ते कशासाठी करतो आहे. ठीक आहे. माझं, माझ्या परिवाराचं आयुर, विद्या, काय म्हणतात, आरोग्य वर्धनार्थम, है ना, हे सगळं आपण Yes. सगळ्या गोष्टी बोलतो की नाही आपण. राईट. तर या सगळ्या स्पेसिफिक झाल्या आणि त्याच्यासाठी आपण हे आता काम सुरू करणार आहे. सो सिमिलरली वेन यू हॅव अन इंटेन्शन, जे मॅनिफेस्टेशनसाठी आपण, आपल्याला काय लागतं, की एक तर कम्प्लिटली प्रेझेंट ओव्हर हिअर इन दिस मोमेंट. ठीक आहे. अँड देन क्रिएट अ व्हेरी क्लिअर पिक्चर इन साऊंड, इन विजन, इन बॉडी फिलिंग्स ऑफ व्हॉट यू वॉन्ट विदाउट एनी विकल्प. कंप्लीट संकल्प, प्युअर संकल्प. ठीक आहे. एंड दैट इज वेयर द अनकॉन्शियस सेज यस, हो जाएगा, तथास्तु. राइट. सो दैट इज योर ऑर्डर और कमांड. ओके. विच लीड्स टू मॅनिफेस्टेशन. ओके. ऑल राईट. कधी कधी होतं की नाही, काही गोष्टी ज्या तू विचार करते त्या होऊन जातात, आणि काही गोष्टी तू विचार करते त्या नाही होत, है ना. So Yeah. what you can do now is, whenever you think of something and it happens, then go back and reflect
की जेव्हा मी याचा संकल्प केला होता की असं होणार किंवा नाही होणार, इट कुड बी पॉझिटिव्ह और इट कुड बी निगेटिव्ह. तर तेव्हा what was the sensation that I was getting? What was the visual I was getting? What was the auditory I was getting? ठीक आहे. तर Yeah. that will help you understand की तू कशा प्रकारे संकल्प केल्याने गोष्टी मॅनिफेस्ट होतात. Okay. ठीक आहे. That is basically the secret of manifestation. Okay. And in your personal system of being Niranjani, you can experiment and see की specifically कशा प्रकारे मी हे केलं की हे मॅनिफेस्ट होतं. ठीक Okay. आहे. ऑल राईट. दिस वॉज जस्ट अ साइड बार. इट जस्ट केम अप म्हणून मी डिस्कशन केलं याच्याबद्दल. सो इट कॅन बी अ प्रेयर, हाऊ वी कम्युनिकेट विथ द अनकॉन्शियस. इट कॅन बी अ कमांड, इट कॅन बी अ संकल्प. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, आपण वी कॅन हॅव अ क्वेश्चन आन्सर ऑल्सो विथ द अनकॉन्शियस. Okay. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न पण संकल्पासारखा क्लिअर असला पाहिजे, क्लीन असला Okay. पाहिजे. Okay. राईट. लाईक वी प्लेड दिस गेम. ठीक आहे. जर का क्लिअर प्रश्न आहे तर उत्तर येस किंवा नो मध्ये मिळेल. जर का क्लिअर नसेल प्रश्न तर उत्तर नाही मिळणार किंवा काहीतरी भलतं काहीतरी मिळेल. ठीक आहे. राईट. विच यू डोंट नो, विच यू कांट इंटरप्रेट बेसिकली, है ना. Yeah. Yeah. तर अर्लियर व्हॉट यूज टू हॅपन इज, आधी जेव्हा अनकॉन्शियस सिग्नल्सवर एवढं काम नव्हतं झालं, तर तेव्हा जे थेरपिस्ट काम करायचे ते म्हणायचे की हे याचा जे काही मेसेज आहे माझ्यासाठी ते मला कम्युनिकेट करा. अनकॉन्शियसला म्हणायचे थ्रू सायन्स, सिम्बल्स, मेसेजेस, विज्युअल्स किंवा ड्रीम्स. ठीक आहे. अजूनही कधी कधी ते वापरतात. आणि सो समटाइम्स यू गेट ड्रीम, समटाइम्स यू नो यू आर लुकिंग फॉर अन आन्सर. ठीक आहे. आणि तो एक पुस्तक उघडते. युजली व्हॉट वी यूज टू डू इज इंटिमेट नोट टू सिन्सिअर सीकर उघडायचो आम्ही. आणि व्हॉट एव्हर पेज कम्स टू, तर इट यूज टू बी काइंड ऑफ द आन्सर टू व्हॉट वी आर सीकिंग फॉर. राईट. Yeah. पण ते तू कोणत्याही बुक सोबत करू शकते. तू ते भगवद्गीता सोबत पण करू शकते. राईट. सो हां. सो दिस इज लाईक अ साइन ऑर अ सिम्बल. ठीक आहे. जसं म्हणतात ना, गॉड प्लीज प्लीज गिव्ह मी अ साइन की मी हे करायला हवं की नको. Yes. राईट. तर अकॉर्डिंग टू दॅट यू फाइंड सम थिंग्स कोइन्सिडेंटली हॅपनिंग, विच मीन्स की हे करायचं की नाही करायचं. सध्या आजकाल आपण शॉर्टकट मारतो, सरळ गुरुजींना जाऊन विचारतो. And I am not sure how he does that. He's beyond all these things that we know. There are so many parts to him that we cannot possibly, interpret or understand or, replicate. Yeah. हाँ. But you must have seen की गुरुजींना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात तर he looks into you. ते खूप क्लोजली तुमच्याकडे हे करतात, ऑब्झर्व करतात तुम्हाला ते. And then he tells you what is good for you or what is not good for you, right? है ना? Right. Yes. So somewhere he is tapping into your unconscious. Okay. ठीक है. And the answer is coming from your unconscious where the entire archive is there, or maybe he's tapping into your archive, is tapping into your library, ठीक है, to find the answer for you. Right. Personally, I feel it's a very lazy thing to ask Guruji, okay? When people don't want to take the responsibility of their own actions, they'll go and say, गुरुजी तुम्ही सांगा ते करू. म्हणजे ठीक झालं तरी गुरुजींनी सांगितलं, वाईट झालं तरी आता गुरुजींनी म्हटलं तर काहीतरी असेलच त्याच्यामध्ये, है ना. Yes. Right. So anyway, that funny thing aside, okay. So we can have a conversation. Okay. And now we will talk about how we have this conversation. Okay. एक प्रश्न होता, हाँ. like हो, विचार, विचार. like you said dreams, sir, हाँ. without asking for it, ते signals देतं का? Okay. Does it? हाँ. That is very interesting. Dream analysis in itself is a very interesting concept. कारण
as much as I know about dreams, dreams are a mixed bag of many things. Hmm. Dreams can be just a mirror of what happened with you in the day. ठीक है? Hmm. Hmm. It can Hmm. be like suppose आता बोलता बोलता ना तू चॉकलेट मूस बद्दल बोललीस. ठीक आहे? Hmm. आणि Hmm. स्वप्नामध्ये काहीतरी असं आलं, की तू मैत्रिणीकडे गेली आणि तिच्या आईने म्हटलं, की "तू जेवली नाही का? घे मी चॉकलेट मूस बनवलं तुला." लाइक समथिंग वियर्ड एंड द कन्सेप्ट कम्स अप. Hmm. Hmm. ठीक आहे. तर हां, सो दॅट इज वन थिंग. सेकंड इज इट मे बी युअर अनकॉन्शियस ट्राइंग टू टॉक टू यू अबाउट समथिंग. Hmm. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला हे रिअलाईज झालंय, की मला जर का थोडं डिस्टर्बिंग स्वप्न आलं, तर इट सेज की टेक केअर ऑफ युअर हेल्थ. डोंट टेक द डे लिटल लाईटली. Hmm. Okay. ठीक आहे. तर आराम कर वगैरे असं. सो द हेल्थ इज टेकन केअर ऑफ. तसं असू शकतं. समटाईम्स आय गेट ड्रीम्स अबाउट सम पीपल अँड आय फील व्हेरी लाइक कधी खराब पण येऊ शकतात. तर देन आय कॉल देम अप. सो मग कसं होतं ना, रिइन्फोर्समेंट पण होतं. म्हणजे हाऊ हॅबिट्स आर फॉर्म, राइट? यू रिवॉर्ड अ बिहेवियर, इट बिकम्स अ हॅबिट. यू स्टार्ट रिवॉर्डिंग अ बिहेवियर, इट बिकम्स अ हॅबिट, राइट? तर Hmm. सपोज असं स्वप्न आलं, की लेट्स से रिचा काकूसोबत काहीतरी तुझं स्वप्न आलं वेअर देअर इज समथिंग बॅड दॅट हॅपन्स अँड यू कॉल मी अप अँड देन Hmm. you feel very nice. I feel very nice talking to you and everything. So now there is a reward happening over there. Okay. So next Hmm. time this transaction has to happen where you and I feel nice about talking to each other, it will again come in a dream like that. ठीक आहे. तर Okay. असं पण होऊ शकतो. इट इज क्वाईट पॉसिबल. मग समटाईम्स जुन्या काही गोष्टी इनफॅक्ट ना झोपेमध्ये असं म्हणतात, की दिवसामध्ये तुम्ही काय-काय इन्फॉर्मेशन गोळा केली आहे ना, दॅट इज लाइक अ कंपायलिंग. हां. Order. Huh. हां, फोल्डर्समध्ये Yeah. कंपाईल करतात. कामाचं काय नाहीये ते सगळं सॉर्टिंग आउट होतं. Hmm. राइट? Yeah. हां. Yeah. तर त्याच्याशी रिलेटेड कधी-कधी म्हणजे ना काही व्हिज्युअल्स येऊ शकतात. Hmm. ठीक आहे. व्हिज्युअल्स किंवा समटाईम्स ड्रीम्स मे नॉट इव्हन बी व्हिज्युअल्स. लाइक समटाईम्स यू हॅव अंडरगॉन अ कंप्लीट काय म्हणतात एक्सपिरियन्स, बट यू डोंट रिमेंबर द एक्सपिरियन्स है ना. यू डोंट रिमेंबर ड्रीम समटाईम्स. So, Hmm. for example, if there is a place in your brain which is triggered by you winning a cricket match, you being the most important person, most valuable player in a cricket match. ठीक है? Hmm. तो तो एक specific point है तो trigger होतो. ठीक है? So Okay. now Yeah. while you're sleeping, if only that point is triggered, Hmm. then that entire experience gets triggered. है ना? Hmm. Right? Yeah. But it's not like you went through that experience, right? Only the Hmm. Hmm. memory or only the experience of that event is triggered. Do you understand what I'm saying? Hmm. Yeah. Yeah. हां. सो तर ते पण पॉसिबल आहे. ओके. Hmm. अँड व्हॉट अबाउट ओमेन्स अँड साइन्स अँड सिम्बल्स? Maybe if you have attached significance to something. Hmm. Okay. Hello. हां. Example. हां. Huh. For example, someone I know, she used to get dreams related to snakes whenever something critical has to happen. Okay. Okay. Now, nobody knew, but later we came to know that she has an irrational fear of snakes. Okay. Okay. So now, if I want to bring your attention, okay, आता जसं तू काम करते आहे सपोज आणि आय वॉन्ट युअर अटेन्शन, यू आर सो बिझी इन द वर्क. आय एम सेइंग निरंजनी, 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 अँड यू आर नॉट पेइंग अटेन्शन. ओके. देन Hmm. आय डू दिस, निरंजनी ऐक ना, निरंजनी ऐक ना. मे बी आराध्य डज दिस टू मेनी टाइम्स. Yeah. Yeah. So, then you're like, no, I'm doing my thing.
Hmm. right? Then he will do something that he knows for sure will grab your attention. Okay. Huh. Yeah. Sometimes, yeah, sometimes he'll steal something you're working on, he'll snatch something you're working on, किंवा जोरात आवाज देईल, किंवा he'll bring your mother in the equation or something which he knows for Yeah. sure. Hmm. Hmm. Yeah. Which he knows for sure will grab your attention. ठीक आहे. Similarly तसंच होतं की there is this library and this information is available at all times. It's not like there are Hmm. some intruders coming and taking that information. It is you and your Yeah. unconscious, and your unconscious needs to bring your attention to something. It will go to the place where marked critical information, like, this is something Niranjan will definitely pay attention to, and Hmm. it will grab one of those things and give it to you as a dream, and then you'll be like, okay, I wonder what that was. Yeah, Yeah. I don't understand. Then you'll ask some people, hey, काय असतं, असं आहे का, तसं आहे का? Okay. Yeah. But you can Yeah. also ask your dream. You can also Huh. ask your unconscious Huh. की याचा अर्थ काय आहे. Huh. Mhm. Yes. Yeah, that just as a this thing. Today, Aradhya had got a dream about like Baba coming from Pune, Hmm. and today afternoon he's here. Oh, He's arrived. he's here Yeah, already. Wonderful. but yeah, I mean, I found it pretty interesting. My mom would get few years ago. She would get Huh. very frequently. She would call it. I mean, my father would call it Huh. precognition. Huh. Huh. So Right. I was interested at is it the same thing or is it different? I thought. Okay. So, I can tell you something that happens consciously. जसं वेन वी लुक ॲट स्पोर्ट्स ना, काही काही स्पोर्ट्स मूव्हीजमध्ये हे असं दाखवतात, आणि दिस हॅपन्स इन स्पोर्ट्स अ लॉट, एस्पेशली इन बॉक्सिंग, इन MMA, इवन इन क्रिकेट अँड सो ऑन, की वेन इट इज कॉल्ड अ टेल. ठीक आहे, पोकरमध्ये पण असतं, टेल म्हणतात त्याला. हां, की Okay. इफ आय हॅव अ विनिंग हँड, जर का मी पोकर खेळते तुझ्यासोबत, ठीक आहे, पोकरमध्ये काय चेहऱ्यावर एक्सप्रेशन नाही येऊ द्यायचे, किंवा म्हणजे ना Hmm. दुसऱ्याला बुद्धू बनवायचं आणि म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन देऊन त्यांच्याकडनं जिंकून घ्यायचं वगैरे असं. सो दॅट इज द गेम अबाउट. बट इनहेरंटली समटाइम्स वेन यू नो दॅट यू हॅव अ विनिंग हँड और यू हॅव सर्टन लाईनअप, तर तुम्ही काहीतरी खूपच सटल करता. Hmm. ठीक आहे, जसं एकदम असं स्लाइटली ट्विच केलं, किंवा कान स्लाइटली ट्विच झाला, किंवा असं झालं वगैरे काही पण. सिमिलरली बॉक्सिंगच्या मूव्हीज तू पाहशील ना, ज्याच्यामध्ये एस्पेशली अंडरडॉगवाल्या मूव्हीज, की जो प्रोटॅगनिस्ट आहे, जो हिरो आहे मूव्हीचा, तो अंडरडॉग आहे, तो हारतोय, तर लास्ट पार्ट ऑफ दॅट मूव्ही त्याचा जो फ्रेंड असतो किंवा कोच असतो, तो जाऊन त्याच्या कानात सांगतो की याला इथे मार, कारण की तो आपला हात असा स्लाइटली असा करतोय, म्हणजे की त्याला तिथे इंजुरी झाली आहे. किंवा तो जेव्हा पण तुला अपरकट मारायला जातो, असा मारायला जातो, तेव्हा त्याच्या आधी तो शोल्डर थोडासा ट्विच करतो. ठीक आहे, तर जसाच तो शोल्डर ट्विच करायला जाईल, तर यू शुड नो की तो हे मारतोय, वरून मारतोय, अँड यू कॅन ब्लॉक इट. Okay. ठीक आहे, तर हे जे इन्फॉर्मेशन असतं, समटाइम्स इट्स कॉन्शियस. Hmm. ठीक आहे, त्याला NLPच्या लँग्वेजमध्ये कॅलिब्रेशन म्हणतात, त्याच्याबद्दलही आपण नंतर बोलू. पण ठीक आहे, सो समटाइम्स दिस कॅलिब्रेशन इज कॉन्शियस, बट द अनकॉन्शियस विच इज ऑलवेज गॅदरिंग इन्फॉर्मेशन, Hmm. पुष्कळदा अनकॉन्शियसनी हे सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली राहते. अँड जसंच या ज्या टेल साइन्स येतात, इट जस्ट ग्रुप्स इट अप इनटू अ मेसेज अँड सेज की हे होणार आहे. Okay. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, आराध्य माइट हॅव टॉक टू युअर फादर कपल ऑफ लाईक येस्टरडे और डे बिफोर और वॉट एव्हर, है ना, Hmm. आणि Hmm. मे बी वेन युअर फादर इज प्लॅनिंग अ सरप्राईज,
for Hmm. him to come here. There is a Yeah. little change in the way he speaks. There may be a couple of things he says, ends up saying. He may not plan for it, but he ends up saying them. ठीक आहे? Yeah. किंवा इवन ब्रीथिंग चेंजेस जे होतात अशा गोष्टींमध्ये. So the unconscious Hmm. mind can pick up on all these signs. Unconscious is so Oh. powerful. Huh. And which it compiles into information and feeds it and says, oh, this is going to happen. Okay. Huh. So that can Hmm. be precognition, that can be intuition. All right. Okay. Yeah. So this is just an analysis of what we know. Tomorrow, Hmm. tomorrow we'll sit and we will talk about how to have a conversation with the unconscious. चालेल. ऑल राईट. ओके. आणि अच्छा, उद्या सकाळी आपल्याला भेटता येईल का 11 वाजता वगैरे? कॅन वी सिट? Yeah. चालेल Anytime. ना? कारण 3ला ना म्हणजे 2-2:30 पर्यंत मला फार झोप येऊन जाते. Oh, yeah. हां. Like last 24 hours to सांगितलं like that I kept like really I was very attentive to what signals are coming or this thing. But जेव्हा like apart from the that breathlessness and stiffness, I couldn't notice any other one. So अच्छा. is it just me being not enough attentive, or is it like right now इट they इज are not? इट प्रॉबेबली इज अ थिंग अबाउट अवेअरनेस ओनली. आणि युजली काय होतं ना, वेन यू हॅव मच स्ट्रॉंगर सिग्नल्स ऑलरेडी कमिंग इन विच नीड युअर अटेन्शन, जसे Yeah. ब्रेथलेसनेस आहे, मग छातीमध्ये धडधड होते आहे, किंवा इफ समबडी हॅज अ पेन सिग्नल और सम सॉर्ट ऑफ कोणाला फीवर आहे वगैरे, दॅट बिकम्स अ लिटिल डिफिकल्ट फॉर यू टू, it can become a little difficult for you to notice other signals that are coming in. But if everything is Hmm. calm and quiet and peaceful, then it becomes much easier to recognize the small signals. Okay. That is why Okay. I will tell you every day, observe your Hmm. signals and see how they are correlated with normal simple things. Okay. ठीक है? Start. Then we can move on to the deeper stuff. Yes. All Start. right. Great. Okay. Yeah. Thank you. Bye. Thank you. Bye. Bye.